हॅलो फ्रेंड्स, नीडल सिग्नेचर बाय किरण या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण ओढणीपासून असा सुंदर असा फ्रॉक बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रॉक बनवण्यासाठी मी अशा प्रकारे ही नेटची ओढणी घेतलेली आहे आणि सर्वप्रथम आपल्याला आता अस्तरवर कटिंग करायचे आहे। तर विड्थ 18 इंचचे असे मी 2 फॅब्रिक घेतलेले आहेत आणि लेंथ आहे 10 इंच। त्याला आपल्याला 4 फोल्ड करायचा आहे। शोल्डर 4.5, आर्महोल 4.5 अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि चेस्ट 8 इंच, वेस्ट 8 इंचच घ्यायची आहे आणि आर्महोलला आपल्याला 1 इंचावर गोलाई द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला नेकचं मार्किंग करायचं आहे। त्यासाठी मी इथे 2.2 इंच असं फ्रंट आणि बॅक नेक विड्थ घेतलेला आहे आणि आपल्याला फ्रंट नेक डीप घ्यायचा आहे 3 इंच आणि बॅक नेक डीप घ्यायचा आहे 2 इंच। अशा पद्धतीने मार्किंग प्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही पार्ट कट झाल्यानंतर आपल्याला त्यामधला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि त्याचं नेक डीप कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता मेन फॅब्रिकवर हे अस्तर ठेवून कट करून घ्यायचं आहे। थोडं थोडं एक्स्ट्रा मार्जिन घेत आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता बॉटम पार्ट कट करायचा आहे। त्यासाठी इथे मी अस्तर 2-2 असे वरचा आणि खालच्या लेअरसाठी घेतलेले आहेत। लेंथ 8.5 इंच आणि विड्थ आहे 19 इंच वरच्या लेअरसाठी आणि खालच्या लेअरसाठी आहे विड्थ 28 इंच आणि लेंथ 8 इंच या पद्धतीने। तर आपल्याला इथे फ्रॉकचा वरचा पार्ट आपल्याला जोडायचा आहे। फ्रंट आणि बॅक दोन्हीही आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पूर्ण राऊंडमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे। हा नेटचा कपडा असल्यामुळे आपल्याला इथे लागेल तिथे आपल्याला पिना लावून ते व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण राऊंडमध्ये स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक पार्टला 2 ते 3 इंचाला अशा पद्धतीने मार्क करून ते कट करून घ्यायचं आहे। तिथे आपल्याला हुक लावायचं आहे यासाठी आणि त्यासाठी आपल्याला 3 इंच लेंथची अशीच आपल्याला एक पट्टी कट करून घ्यायची आहे आणि तिथे अटॅच करून टाकायची आहे। ही पट्टी अटॅच झाल्याच्या नंतर आपल्याला आता फ्रंट आणि बॅक असे दोन्ही पार्ट आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे अस्तरवर कट करून घेतलं होतं तेच तसं मी मेन फॅब्रिकवर सुद्धा कट करून घेतलं आणि आपल्याला ते एकत्र जोडून थोडे थोडे गॅदरिंग करत ते स्टिच करायचं आहे आणि नंतर आपल्याला ते फ्रॉकला लावून बघायचं आहे ते व्यवस्थित लेंथला आहे काय आणि त्यानंतर ते स्टिच करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने बॅक पार्टला सुद्धा आपल्याला हे लेयर अटॅच करून घ्यायचं आहे। एक लेयर वरची अटॅच झाल्याच्या नंतर आपल्याला आता त्यावर त्याच्या खालची लेयर त्यावर उलटी ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे।
अशाच पद्धतीने आपल्याला बॅक साईडची लेअरसुद्धा अटॅच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे दोन्ही साईडच्या फ्रॉकच्या लेयर्स अटॅच झालेल्या आहेत. आपल्याला आता नेक फिनिशिंग करायचं आहे. त्यासाठी मी इथे 1.2 इंच वेडची अशी पट्टी कट करून घेतली आहे पूर्ण राऊंडसाठी आणि त्याला फोल्ड करून आपल्याला स्टिच करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते नेकवर अटॅच करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला फ्रॉकच्या राईट साईडवर ही पट्टी ठेवून हलक्या हाताने स्टिच करायचे आहे. पट्टीलाही ओढायचं नाही आणि फ्रॉकला सुद्धा ओढायचं नाही. हलक्या हाताने व्यवस्थित असं राऊंडमध्ये स्टिच करायचं आहे आणि बॅक साईडला फोल्ड करून ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे पुन्हा. अशा पद्धतीने आपलं हे नेक फिनिशिंग झालेलं आहे आणि आपल्याला आर्महोलला सुद्धा अशाच पद्धतीने पट्ट्या कट करून ते स्टिच करायचे आहेत आणि रॉंग साईडला डबल फोल्ड करायचं आहे, टॉप स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे आर्महोलला फिनिशिंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बॉटम पार्ट खालचा डबल फोल्ड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला फ्रॉकसाठी बंद तयार करायचे आहेत. तर इथे मी अस्तरचा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे. वरच्या साईडला 1.5 इंच आणि खालच्या साईडला 1 इंच अशा पद्धतीने 12 इंचावर मार्क करून मी ते फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. असंच आपल्याला 2 बंद तयार करायचे आहेत आणि मेन फॅब्रिकसुद्धा असंच घ्यायचं आहे आणि त्याला राऊंडमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करायचं आहे आणि त्याला राईट साईडला टर्न करायचं आहे. आता आपल्याला इथे फ्रॉकला रॉंग साईडला करून आपल्याला इथे फ्रॉकला फिटिंग करून घ्यायचे आहे. त्यासाठी वरच्या साईडला 1 इंच आणि कमरेच्या खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन घेऊन ते स्टिच करून घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडला आपल्याला बंद आतमध्ये ठेवून ते स्टिच करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने अशाच पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे. आणि ह्याचबरोबर आपला फ्रॉक बनवून तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.